त्यांची अजरामर झालेली आहेत। सध्या आपण जर बघितलं तर उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे त्यांच्या कुटुंबासोबत अर्थातच मंगेशकर आणि भोसले कुटुंबासोबत चर्चा करताना आपल्याला दिसतंय। आशा भोसले यांचे पुत्र या ठिकाणी उपस्थित आहेत, ज्यांच्यासोबत उद्धव ठाकरे सध्या चर्चा करतायत। अनेक पुरस्कारांनी आशा भोसले यांना सन्मानित करण्यात आलेलं होतं आणि संपूर्ण विश्वात आशा भोसले यांनी देशाचं नाव लौकिक केलेलं होतं आपल्या संगीताच्या माध्यमातून। 90व्या वर्षी देखील आशा भोसले यांनी 3 तासांचा एक कॉन्सर्ट केलेला होता आणि पुन्हा एकदा सर्वांची मनं जिंकलेली होती। आणि अशा आशाबाई सर्वांमधून अचानक निघून गेल्या। वयाच्या 93व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला। संपूर्ण कुटुंबासोबत अतिशय जवळचं नातं, खास करून आपल्या नातवासोबत अर्थातच जनाई भोसलेसोबत नातीसोबत देखील आशा भोसले यांचं अतिशय जवळचं नातं होतं आणि त्यामुळे या ठिकाणी भावना अगदी दाटून आल्या असल्याचं आपण पाहतोय। प्रत्येक जण शोकाकुल झालेला आहे। आपण पाहू शकतोय जनाई भोसले या ठिकाणी आता आलेल्या आहेत आणि रश्मी ठाकरे यांची भेट घेतलेली आहे। त्या दरम्यानची आपण ही दृश्य पाहतोय। अनेक गाणी जी आहेत ती आपण पाहू शकतोय। सुशील कुमार शिंदे देखील या ठिकाणी आता दाखल झालेले आहेत आशा भोसले यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेण्यासाठी। त्या दरम्यानचे ही दृश्य आज 2 वाजेपर्यंत हे अंत्यदर्शन जे आहेत ते घेता येणार आहेत। त्यानंतर शिवाजी पार्क या ठिकाणच्या स्मशानभूमीमध्ये अंत्यसंस्कार पार पडतील। मात्र तत्पूर्वी आज दुपारी 2 वाजेपर्यंत अंत्यदर्शन घेता यावेत यासाठी आशा भोसले यांचं पार्थिव ठेवण्यात आलेलं आहे। सुशील कुमार शिंदे त्यांच्यासोबत आपण पाहू शकतोय प्रणिती शिंदे देखील या ठिकाणी दाखल झालेले आहेत। उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे, आदित्य ठाकरे, सुशील कुमार शिंदे, प्रणिती शिंदे हे सर्व नेते मंडळी या ठिकाणी आशा भोसले यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेण्यासाठी दाखल झालेले आहेत। सध्या रश्मी ठाकरे आणि जनाई भोसले यांच्यामध्ये सुरू असलेला हा संवाद आपण पाहतोय। ही सांत्वनपर भेट या ठिकाणी घेतली जाते। जनाई आपल्या आजीच्या खूप जवळची होती। सोशल मीडियावर देखील जनाई नेहमी आजीसोबत अर्थातच आशा भोसले यांच्यासोबत पोस्ट करत राहायची। अनेक गाणी देखील त्यांनी सोबत गायलेली आहेत। नवीन एक अल्बम जनाईची लॉन्च झाली होती, ज्या अल्बमसाठी आशा भोसले यांनी संगीत दिलेलं होतं, त्यांनी ते गाणं म्हटलेलं होतं, गायलेलं होतं। आणि अशी एक अगदी जवळची मैत्रीण असलेली आपली आजी गमावल्याचं दुःख जनाई या ठिकाणी व्यक्त करताना आपल्याला दिसतंय। आशा भोसले यांचं काल वयाच्या 93व्या वर्षी निधन झालं आणि संपूर्ण देश शोकाकुल झाला असल्याचं पाहायला मिळतंय। उद्धव ठाकरे यांनी देखील आशा भोसले यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन आता घेतलेलं आहे। त्यानंतर 4 वाजता अंत्यसंस्कार हे आशा भोसले यांच्या पार्थिवावर केले जाणार आहे। केवळ संगीत विश्वासाठीच नाही तर संपूर्ण सिनेसृष्टीसाठी, संपूर्ण देशासाठी हा दिवस अत्यंत वेदनादायी दिवस म्हणावा लागेल। 8 दशकांचा लता आशा यांचा जो वारसा होता तो अखेर या ठिकाणी संपलेला आहे असंच म्हणावं लागणार आहे। 4 वर्षांपूर्वी लता मंगेशकर यांचं निधन झालेलं होतं आणि त्यानंतर आता आशा भोसले या देखील या संगीत विश्वाला पोरकं करून गेलेल्या आहेत। प्रत्येकाचा कंठ या ठिकाणी दाटून आलेला आहे। निश्चितच आशा भोसले आपल्या संगीताच्या माध्यमातून, आपल्या आवाजाच्या माध्यमातून प्रत्येकाच्या मनात जिवंत राहणार आहेत। मात्र काल त्यांनी अखेरचा श्वास घेतलेला आहे वयाच्या 93व्या वर्षी आणि आज त्यांच्या पार्थिवावरती अंत्यसंस्कार केले जातील। प्रचंड गर्दी आज सकाळपासूनच त्यांच्या चाहत्यांची झाली असल्याचं पाहायला मिळालं होतं। त्यांचं अंत्यदर्शन घेण्यासाठी सकाळपासूनच अनेक चाहत्यांनी गर्दी केली असल्याचं पाहायला मिळालं होतं। शेवटची भेट घेण्यासाठी, शेवटचं दर्शन घेण्यासाठी मोठ्या संख्येने चाहते जे आहेत ते
जमले असल्याचं पाहायला मिळालं. काल ब्रिज कँडी रुग्णालयातून आशा भोसले यांचं पार्थिव हे लोअर परळ या ठिकाणच्या त्यांच्या निवासस्थानी आणण्यात आलेलं होतं आणि त्या ठिकाणीचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी कालपासून ठेवलं गेलं होतं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील काल निवासस्थानी जातच आशा भोसले यांच्या पार्थिवाचं दर्शन घेतलं आणि त्यानंतर आज सकाळपासून हे पार्थिव पुन्हा एकदा अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आलं. आज सायंकाळी 4 वाजता शिवाजी पार्क या ठिकाणच्या स्मशानभूमीमध्ये आशा भोसले यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होतील. खरं तर आशा भोसले यांच्याबद्दल सांगायचं झालं तर ज्येष्ठांपासून लहानांपर्यंत प्रत्येकापर्यंत पोहोचतील अशी गाणी खरं तर आशा भोसले यांची राहिलेली आहे. प्रत्येका